ते एक दादा आहे ते बघत होते की हे काय करत आहे बा म्हणून कॅमेराला उलट ठेवून काय करत आहे. एनिवेज तर कसं राहते ना की खूप सोचावं लागते कोणत्या खूप साऱ्या गोष्टीसाठी आणि खूपदा तर असं होते की आपण कोणावर ट्रस्ट करू शकत नाही. मेन चीज तर आपण बाहेर राहतो तर आपल्याला स्वतःहूनच राहायचं आहे. इतकं आहे की आता तर दीदी माझ्यासोबत आहे. आता आम्ही दोघं सोबत राहतो फिरतो. अगर कुठे जायचं राहिलं मला तर मला कोणतं टेन्शन राहिलं तर मी दीदीपाशी राहते. म्हणजे ती माझी केअर करते खूप केअर करते. पण कधी कधी असं विचारून जाते जेव्हा दीदी माझ्यासोबत नाही राहत तेव्हा मला असं येऊन जाते की यार मी एकटी झाली आहे. आता मागेच दीदी ज्या घरी गेलेली होती त्या मला एकदम अलगच फील होत होता. तर मी खूप रडली की यार ती राहते तर ती मला केअर करते मला सांभाळते. तर जे दिवसभराचं टेन्शन राहते ना मी त्यांच्यासोबत शेअर करत होती की आज असं झालं आज तसं झालं. पण ज्यावेळेस ते राहत नाही ना त्या मला खूप खाली खाली असं महसूस होऊन जाते. पण मी एक चीज रिअलाइज केली की कविता तुला लाईफ टाइम कोणी साथ देणार आहे नाही. तर तुला एकटंच राहायचं आहे. तुला कोण बिना कोणाच्या सपोर्टनी राहायचं आहे. आज भले ती आहे ठीक आहे जरुरी नाही की ती समोर पण तुझ्यासोबत राहे. कारण ती एक मुलगी आहे तर ऑब्व्हियसली गोष्ट तिचं पण लग्न होणार ना ती पण आपल्या घरी जाणार माझं पण लग्न होणार मी पण माझ्या घरी जाणार. पण जोपर्यंत आम्ही आहो सोबत हमेशा असं असतो की अगर आम्ही लोक अलग झालो तर एक जे मेमोरी राहते ना बाहेर आम्ही राहिलो आम्ही कसे फिरलो आणि कसे मतलब टाइम स्पेंड केलं की ते हसी मजाक इथे आम्ही सोबत रडलोही आहो सोबत म्हणजे मस्ती पण केली आहे फिरला आहो आणि खूप सारे असे प्रकारचे लोक पण बघितले आहे. खूप काही फेस पण केला आहे मी ना. स्ट्रगल खूप केला आहे दोघींनी पण. तिने पण खूप केला आहे मीने पण खूप केला आहे. पण जे लोक जे म्हणतात ना ते गलत आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार समोरचं काही. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हेही सांगणार की मी बँगलोरला कशी आली आणि माझ्या लाईफमध्ये कोणाचं साथ होतं मला कोणी सपोर्ट केलं इथेपर्यंत येण्यासाठी. माझ्या पाठी मागे कोण आहे. ऑब्व्हियसली गोष्ट आहे माझे पप्पाच राहणार आहे माझी फॅमिलीच राहणार आहे. कारण माझ्या पप्पानी जितकं मला साथ दिला आहे तितकं मला कोणीच नाही देऊ शकत. तर मी हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार की कसं माझी लाईफ राहिली आहे कसं मी काय काय फेस केलं आपल्या लाईफमध्ये आणि कोणी कोणी मला काय काय म्हटलं आहे मी ते सांगणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे तर तोपर्यंत बाय. आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर जरूर करजा अगर आवडलं असेल तर बाय गाइस मिळते हैं नेक्स्ट वीडियो में.